साखरेपेक्षाही गोड राहते मित्रांनो. त्याला सवय नाही तो 4-5 मोह खाऊ शकत नाही, एवढे गोड आहे. त्या मोहाचे भक्कमच फायदे आहे. सांधेदुखीपासून कितीतरी फायदे आहे मित्रांनो. ते आधी चव सुद्धा मग वाढल्यावर मनुक्यासारखी लागते. आता नवख्या माणसाने हे मोह खाल्ली ना त्याला चक्कर येते. तर भयानक गोड राहते. आम्हाला सवय आहे, काही वाटत नाही. आम्हाला सवय आहे ना खायची, आम्ही नेहमीच खातो. धुवून टाकतो गंजा हरभऱ्याची डाळ हे झाली जबरदस्त. नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपलं. आम्ही चाललो वावरामध्ये. सकाळ सकाळ आहे बघा. सकाळचं असं वातावरण आहे. पायटच जातो म्हणलं होतं, पण पायट थंडी भक्कम होती. हे बघा ढगाळी वातावरण होतं आणि थोडंसं पाणी सुद्धा पडला होता. तर जास्त काही नव्हतं पाणी, थोडंसं होतं. मुयात होता पाणी. हा टेंबो लागले होते. तर पायट आम्ही काही गेलो नाही. तर आता थोडंसं बापूसाठी स्वयंपाक केला मित्रांनो. आणि आता चाललो आता आम्ही मोह येताला जातो आम्ही. त्या मोहापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनते मित्रांनो. तर असले मोह तर काही ना काही बनवता येते आणि ते मोह खायला आरोग्यासाठी चांगले असते. म्हणून आम्ही आणून ठेवतो. कधी कामी येते जीवनामध्ये. पावसात खाले कामी येते, भाजून खाले, उकळून खाले. मोहाच्या वेगवेगळ्या वस्तू बनते. पुरण बनते, पानोऱ्या, असं तसं अनेक वस्तू बनते. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कृपया संपूर्ण पहा, लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जे कोणी नवीन असाल त्यांनी कृपया सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा. पोहोचलो मित्रांनो आम्ही मोहापाशी. हाय मोह पडून आहे बघा. हाय मोह पडून आहे बघा. येतो आता आम्ही मोह. मस्त मग घरी जाऊन उकळून खातो. पाचवा व्हिडिओ संपूर्ण. सुमित्रा लागली आता येताले. साखरेपेक्षाही गोड राहते मित्रांनो हे मोह. त्याला सवय नाही तो 4-5 मोह खाऊ शकत नाही, एवढे गोड आहे. मस्त याच्या वस्तू बनते मित्रांनो. आता आम्हाला सवय आहे, आम्ही खाऊ शकतो बघा. हे म्हणजे लहानपणापासून खायची सवय आहे. मस्त मोह उकडून खातो आम्ही, नेहमीच खातो आम्ही. बघा शक्तिवर्धक आहे. अनेक प्रकारचे जीवनसत्व, खनिज, कर्बोदक सर्व काही याच्यामध्ये आहे. चला आता मित्रांनो येतो आता मोह. व्हिडिओ पाहतो संपूर्ण. लागलो आता मित्रांनो मोह येतले. आता मस्त मोह येताचे. घरी जायचं भरपूर. म्हणजे कोणताही वय येतो टोपलीमध्ये. याच्यामध्ये आमच्या गावाकडे आम्ही मोबाईल जाऊ ना तर खूपच मोह पडून राहत. आम्ही सकाळीच जाऊ. आमच्या गावाकडे सगळ्या बाया जायच्या खाडीपट्टीतल्या. जंगल जवळच आहे आमच्या गावाच्या. मोबाईल जाऊ आम्ही सकाळीच. 5 वाजता जाऊ. 5 वाजता अंधारच राहील. जंगलामध्ये जाऊ आम्ही. आमचा आजा डाल मोह इथून घेऊन जाऊ. तर वाळून झाल्यावर 2-3 पोतनी घे मोह. मस्त पावसाळ्यामध्ये, पावसाळा ढगाळी वातावरण असलं, पाणी पडत असला तर मोह भाजायचे मस्त. म्हणजे माय भाजे किंवा आजी भाजे. आमच्या बहिणी आणून ते खाले आम्हाला. आणि मग आम्ही बघा हे वाढलेले मोह आहे. वाढलेले मोह आहे सध्या आम्ही जास्त देत नाही ना. मग भाजून आणल्यावर मस्त पुन्हा हे भाजे आंबाडी आहे ना. आंबाडी पावसाळ्यामध्ये आपल्याला होती खाली आंबाडी. भाजून खाल्ली आंबाडी. 2-3 घास मोहाचे खाल्ले भाजलेले. तर मग आंबाडी एक भूकना आंबाडीच्या मागाचा एक घास मस्त गोल लागते. जबरदस्त चव. आंबाडीचे तेल राहते ना. हा खूपच लागते.
खातानच उन्हामध्ये. त्या खाता मी आता असे खाली मस्त वाटते. खाल्लं मी मऊ टाकत जाते आता. साखरवाणी गोडे लागते. त्या मोहामध्ये एक अमृतच आहे. आपण 2-3 दिवस धंदाच काय करायचा. जागा साफ नाही केली हो. का हो. पुन्हा पट जास्त येत होते. जुनी पुराणी लई मोह येत आहे याच्यामध्ये आहे हो. पाल्याची आहे. ते दबून आहे ना पाल्यात हो. लई मोह आहे. घेतले तेवढे खाल्ले ढोर आहे ना. लई पाल्याचे खाल्ली काही खाता येत नाही ना. लई आहे लई पाले बुडे दबून. पाला उचलून येतो घ्यायचे. आम्ही पहिला आमच्या गावाकडे 5 वाजता मोबाईल जाऊ ना तर पालाच राही. आम्ही असं पूर्ण झाडाचं साफ करून येतो. मग रोजी साफ झाडापाशी जाऊन येतो. मांजर झाड असल्याने आमच्या गावाकडे आम्ही सकाळीच जाऊ 5 वाजता. सगळ्या घरापासच्या बाया जायच्या. त्या बायासोबत आम्ही जायचं. आणि दोघी-तिघी बहिणी जायचं. येतात ते मुलं. येतो झाल्यावर पानं आपण ठेवून द्यायची. सकाळी आल्या तर भेटते मग नाही तर थोडंच खाऊन टाकते काठी थोडं. तातं पाणी हो घेतलं का काही हा सकाळी पाणी जराक लागली होती पाण्याची. पाणी लागलं होतं. जास्त ठिकाणी नाही पाणी कुठं सगळं पानावर काय आहे पडलं. काही जनावर पानावर पडलं कधी कुठं. मुतलं असेल तर हा, आणि पानावर पडते. हे पाणी नाही आलं का मग सकाळी कुठलं मुतलं असेल ते का नाही कुत्री हे तर बोललं होतं. हे तर बाकी ठिकाणी नाही. आणि हे काय जास्त पाणी आलं ना तरी जरा चांगली सपाटून आली. जास्त आला असेल तर. याला दोनच ठिकाणी जास्त येते का हे बघ, 2 पाण्यावर तसं बसून असतो आता मित्रांनो. कारण तर हे टोंग तर दुखते. बसू येतले लई करत जाते. आता बसून असतो. आता पहिले आमचा आजार असा मी येतो. मी डबल आणतो होतो नवा होतो बघा असे दिसते मोह कोण घे असे भरपूर मोह आहे. एवढे घेतले आम्ही. घेतले का एवढे घेतले. एवढी घेतली पुन्हा असतो. तिकडे आहे तिकडे आहे तिकडे आहे जास्त पण जातो मग घराकडे. बघा मित्रांनो एवढे मोह असले आता तिकडले पुन्हा येताचे मोह. मित्रांनो या मोहाचे भक्कमच फायदे आहे. सांधेदुखीपासून कितीतरी फायदे आहे मित्रांनो. पोट साफ मुळव्याध अनेक फायदे आहे याचे या मोहाचे. हे आमचं मोहाचं झाड 100 वर्षापेक्षाही जुनं आहे मित्रांनो. आमच्या आजोबा लहान होता त्याच्या पहिल्याचं झाड आहे मित्रांनो. आता याचे फांदगी साठले होते थोडेसे आता कमी आहे शाखा. पहिलं भक्कमच मोह पडून जाईल एवढी असली आम्ही इथे जागेत. तिकडे आता जातो आता आतमध्ये जातो असतो पुन्हा. आणि हे मोह वाढल्यावर बघा हे असे दिसते. वाढल्यावर पुन्हा हे चांगले वाढायचे आहे. चांगले वाढले का काळे काळे दिसते खारकावानी मनुक्यासारखे दिसते. आणि चव सुद्धा मग वाढल्यावर मनुक्यासारखी लागते मित्रांनो. मस्त लागते चव. मी लई खाल्ले चांगले वाढावं आहे ते. मी लई खाल्ले मी खातो बोल सवय आहे. आता नवख्या माणसानं हे मोह खाल्ले ना त्याला चक्कर येते. कारण तर भयानक गोड आहे ते. असं आहे. आता आम्हाला सवय आहे काही वाटत नाही. मी लई खाल्ले आत्ता. भयानक गोड मित्रांनो भयानकच. आम्हाला सवय आहे ना खायची. हे नाही वाटत आम्हाला. आम्ही नेहमीच खातो. बघा मित्रांनो हे एवढे मोह झाले जमा. बघा आता आम्ही याला नेतो घरी आणि घरी जाऊन मस्त याला उकडतो. व्हिडिओ पूर्ण पाहता मित्रांनो. उकडताना काका टाकतो याच्यामध्ये 5-6. आणि एवढे शक्तिवर्धक मोहा मित्रांनो भयानक फायदे आहे. पूर्ण आरोग्य या चॅनलवर आमचा व्हिडिओ आहे. 27 लाख लोकांना पाहिला. याचे फायदे पाहायचे असेल तर व्हिडिओ खाली लिंक देतो जाऊन पाहू शकता तुम्ही मित्रांनो याचे फायदे. जातो आता घराकडे उकडतो मस्त खातो
पाचवा आमचा व्हिडिओ संपूर्ण. भावा बहिणींनो, आता मी मोह उकळून घेणार आहोत. हे डाळ भिजवून घेतली, हे मोह धुवून टाकतो चांगले. अशा प्रकारे आता पाणी टाकलं मित्रांनो, धुवून घेताय मोह. आता हे मोह धुवून टाकतो गंजात. आणि हे डाळ अशी भिजवून घेतली. हरभऱ्याची डाळ हो, हे तुरीची डाळ आहे जमते. तुरीची याची डाळ टाकू शकता तुम्ही, बालाची. आता ही गंजात टाकून घेतो मोवा. आता हे डाळ टाकून देतो मोवामध्ये भिजवलेली. आता हे पाणी टाकतो. आता पाणी टाकून घेतलं तर आता शिजवासाठी ठेवतो गॅसवर. आता याले 10-12 मिनिटं शिजू द्यायचं मोवाले. झाकून ठेवतो. शिजले चांगले, हो शिजले खरं. शिजले. कसं आहे, गरम आहे हे. करून ठेव मग, थंडी झाली का खाता येते. बंद करतो आता गॅस. थंडी झाली का मग खा. बघा मित्रांनो, आमचे मोह आता शिजले पाय. आता मोह मस्त. बनते ना पुरण, बनते ना पुरण. मस्त शिजले. लावले का नाही बघ. मस्त झाले जबरदस्त. मी अजून तरी हे मोह असे उकळून खाल्ले का, भाजून खाल्ले का, किंवा कोणत्याही प्रकारे खाल्ले का सांगा कमेंट मध्ये.